राज्यशास्त्रातील काही महत्त्वपूर्ण संकल्पनांचा आपण आढावा घेतोय. यापैकी पहिली संकल्पना म्हणजेच हक्क, फंडामेंटल राईट्स, याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. यानंतरची आधुनिक राज्यशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य या संकल्पनेच्या अभ्यासाला राज्यशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण व्यक्तिविकास आणि समाजविकास या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य ही संकल्पना आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य हवे असतं. आचार, विचार आणि उच्चार या दृष्टीनं व्यक्तीला स्वातंत्र्य प्रिय असतं. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार किंवा बंधनाचा अभाव अशी एक आपली समजूत आहे. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे अवलोकन केलं तर समाजामध्ये राहणारी कोणतीही व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र असू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीवर काही प्रमाणामध्ये सामाजिक आणि राजकीय बंधनं असलेली दिसतातच. ज्या समाजामध्ये कोणतीही बंधनं नसतात आणि स्वैर आचरणाची मुभा असते, त्या समाजामध्ये अराजक माजण्याची शक्यता दाट असते. अशा समाजामध्ये साधारणपणे मास्य न्याय किंवा बळी तो कानपिळी अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे काय तर सशक्त व्यक्ती अशक्त आणि दुर्बल व्यक्तींवर अन्याय जुलूम करतात. तेव्हा बंधनमुक्त समाज असणं कठीणच आहे. कोणताही समाज म्हटला की तेथे बंधनं आलीच. राज्याचे कायदे, सामाजिक बंधनं यांचं नियंत्रण हे व्यक्तीच्या वर्तनावर असतं. तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव ही हॉब्जची व्याख्या काहीशी संक्षिप्तपणे अपूर्ण वाटते. म्हणजे स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार किंवा बंधनाचा अभाव असा होऊ शकत नाही, कारण बंधनासोबतच एक सामाजिक जबाबदारी व्यक्तीवर येऊन पडत असते. स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याची संधी कोणताही समाज देऊ शकणार नाही. समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या विचारांवर, कृतीवर नियंत्रण ठेवावे लागते. व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी स्वातंत्र्याची गरज असते. दुसऱ्याच्या विकासात अडथळा निर्माण करण्याचं स्वातंत्र्य कोणत्याही व्यक्तीला दिलं जात नाही. काही प्रमाणात व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनेसुद्धा लादली जातात. राज्याकडून कायद्याद्वारे काही बंधने, मर्यादा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घातल्या जातात आणि ही बंधनं व्यक्ती स्वातंत्र्याला पूरक आणि पोषक असतात. राज्यातील सर्वच व्यक्तींना स्वातंत्र्य उपभोगता यावं आणि सर्व व्यक्तींचा विकास व्हावा या हेतून स्वातंत्र्यावर काही मर्यादा घालणं आवश्यक असतं. थोडक्यात असं म्हणता येईल की व्यक्तिविकास आणि समाजविकास या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यावर मर्यादा घातलेल्या असतात. म्हणजे आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणता कामा नये, दुसऱ्याचं स्वातंत्र्य आपण हिरावून घेता कामा नये, याच्यासाठी या काही मर्यादा असतात. समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राज्यसंस्था कायदे निर्माण करत असते. अर्थातच हे कायदे व्यक्ती स्वातंत्र्याला मारक नसतात, तर ते पूरक असतात आणि लोकांच्याकडून त्यांचं पालन हे होत असतं. म्हणजेच कायदा आणि स्वातंत्र्य या दोन्हीही गोष्टी परस्परांना पूरक आणि पोषक आहेत. म्हणजे स्वातंत्र्य हे व्यक्तिविकास साधण्यासाठी, समाजविकास साधण्यासाठी आवश्यक आहे, पण त्याचबरोबरीनं राज्याद्वारे या स्वातंत्र्यावर काही प्रमाणामध्ये मर्यादा असणं सुद्धा गरजेचं आहे. स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय तर स्वातंत्र्य या शब्दाला इंग्रजीमध्ये लिबर्टी आणि फ्रीडम असे 2 शब्द असलेले दिसतात. या दोन्हीही शब्दातील फरक स्थूल मानानं असं करता येईल की लिबर्टी हा शब्द व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये वापरला जातो. म्हणजेच व्यक्तीचं राजकीय स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, व्यक्ती हिताच्या, व्यक्तिविकासाच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य हा शब्द स्वीकारला जातो. परंतु फ्रीडम हा जो शब्द आहे, हा मूळ शब्द आपण जर पाहिला तर राज्याच्या स्वातंत्र्याच्या संदर्भातही वापरला जातो. रशियन क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाला, फ्रेंच क्रांतीनंतर फ्रान्सला स्वातंत्र्य प्राप्त झालं. राष्ट्रीय आंदोलन केल्यानंतर भारतामध्ये 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. येथे स्वातंत्र्य हा शब्द सार्वभौम स्वतंत्र राष्ट्राची सत्ता या अर्थानं योजलेला आहे. थोडक्यात संपूर्ण राजकीय समाजाच्या स्वातंत्र्याविषयी फ्रीडम हा शब्द वापरला जातो. तर व्यक्तिविकासासंबंधी व्यक्तीच्या स्वातंत्र्याविषयी लिबर्टी हा शब्द योजलेला आहे.
म्हणजे संपूर्ण समाज राज्य यांचं स्वातंत्र्य असेल, ते स्वतंत्र राष्ट्र आणि त्याची सत्ता असेल तर त्याच्यासाठी फ्रीडम हा शब्द आहे. आणि लिबर्टी हा शब्द व्यक्ती स्वातंत्र्याविषयी वापरलेला आहे. कोलंबिया ज्ञानकोशामध्ये लिबर्टी या शब्दाचे वर्णन विविध प्रकारांनी केले गेलेलं आहे. उदाहरणार्थ धार्मिक स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य इत्यादी प्रकारांमध्ये. लिबर्टी हा इंग्लिश शब्द लॅटिन शब्द लिबर या शब्दापासून निर्माण झालेला आहे. लिबर म्हणजे स्वतंत्र किंवा बंधनाचा अभाव होय. हॉब्जनं स्वातंत्र्याची व्याख्या याच अर्थानं केलेली आहे. हॉब्जच्या मते बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य होय, परंतु हॉब्जची ही व्याख्या संकुचित वाटते. बंधनं किंवा मर्यादा यांचा अभाव असणाऱ्या समाजामध्ये मग नित्य अन्याय आणि अत्याचार किंवा अराजक माजण्याचा धोका असतो. जे.एस. मिल या विचारवंतानं देखील नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला होता. मिलच्या मते वर्तनाचा संबंध जेव्हा व्यक्तिगत जीवनाशी येतो तेव्हा व्यक्तीचे स्वातंत्र्य हे निरपेक्ष आणि अबाधित असते, कारण स्वतःचे शरीर आणि बुद्धी यावर त्या व्यक्तीचा पूर्ण अधिकार असतो. म्हणजेच लिबर्टी हा इंग्रजी शब्द लिबर या लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला असून त्याचा अर्थ बंधनाचा अभाव किंवा स्वतंत्रपणा असा होतो. परंतु यामध्ये मर्यादित प्रमाणामध्ये बंधनं जी राज्यानं सार्वजनिक हिताचा विचार करून निर्माण केलेली आहेत त्याचंही पालन याच्यामध्ये अपेक्षित आहे. स्वातंत्र्याच्या काही व्याख्या विविध विचारवंतांनी केलेल्या आहेत. यातील पहिली व्याख्या आपल्याला सांगता येईल ती म्हणजे मॉन्टेस्क्यू यांची. मॉन्टेस्क्यू यांच्या मते व्यक्तीला स्वतःच्या आपल्या इच्छेनुसार कृती करण्याचं स्वातंत्र्य, आचरण करण्याचं स्वातंत्र्य किंवा सामर्थ्य म्हणजे स्वातंत्र्य होय. व्यक्तीच्या विकासासाठी तशा प्रकारचं वातावरण निर्माण करून देणं हे स्वातंत्र्याचं उद्दिष्ट असतं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला गाण्याची इच्छा असते, त्याचा आवाज चांगला असतो, अशा व्यक्तीला जर गाण्याची मुभा दिली, आवश्यक परिस्थिती प्रशिक्षण त्याला उपलब्ध करून दिलं तर ती व्यक्ती आपल्या आवाजाचा चांगल्या प्रकारे विकास करू शकते आणि गायन क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करू शकते. म्हणजेच व्यक्तीला स्वतःच्या इच्छेप्रमाणे आचरण करण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देणं आणि त्याच्या विकासासाठी आवश्यक असणारी वातावरण निर्मिती करणं म्हणजे स्वातंत्र्य हे आहे. स्वातंत्र्याचं हे उद्दिष्ट आहे. दुसरी व्याख्या मॅकेनी यांची सांगता येईल संपूर्ण बंधनाचा अभाव असणं म्हणजे स्वातंत्र्य नसून अनुचित बंधनाऐवजी योग्य बंधनाची व्यवस्था म्हणजे स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्यामध्ये संपूर्ण बंधनाचा अभाव असत नाही. काही प्रमाणामध्ये व्यक्तीवर बंधनं लादणं हे योग्यच आहे, परंतु इथं मॅकेनी यांनी शब्द वापरलेला आहे अनुचित बंधन. अनुचित बंधन याचा अर्थ काय? चुकीचं बंधन, अनैतिक किंवा अयोग्य बंधन एखाद्या व्यक्तीवर लादणं हे गैर आहे, परंतु त्याच्याऐवजी उचित किंवा योग्य बंधन त्या व्यक्तीवर असणं गरजेचं आहे. कारण आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेताना तो अमर्याद न घेता इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्याचाही विचार केला पाहिजे. इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्याला हानी पोचणार नाही याचा विचार आपल्या स्वातंत्र्य उपभोगामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणूनच संपूर्ण बंधनाचा अभाव असणं म्हणजे स्वातंत्र्य नसून अनुचित बंधनाऐवजी योग्य बंधनाची व्यवस्था म्हणजे स्वातंत्र्य होय, अशी व्याख्या मॅकेनी यांनी केलेली आहे. त्यानंतरची तिसरी व्याख्या अशी आहे हर्बर्ट स्पेन्सर यांची. व्यक्तीला आपल्या मतांना अनुसरून वागण्याची संधी देणं, परंतु तिच्या वागण्याचा इतरांच्या व्यवहारावर परिणाम होणार नाही अशी बंधने लादणं म्हणजे स्वातंत्र्य होय. हर्बर्ट स्पेन्सर यांनीही व्यक्तीला आपल्या मताला अनुसरून वागण्याची संधी देण्याचा अंतर्भाव हा स्वातंत्र्यामध्ये केलेला आहे. परंतु असा अंतर्भाव करताना त्याच्या वागण्याच्या किंवा व्यवहाराचा इतरांच्या व्यवहारावर कोणताही परिणाम, व्यक्तिगत जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी व्यक्तीवर लादलेली आहे. याचं बंधन व्यक्तीवर लादलेलं आहे. म्हणजेच काय तर आपल्याला गायन क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये संधी प्राप्त करायची आहे, म्हणून आपण दुसऱ्या व्यक्तीची संधी राहून घेता कामा नये. किंबहुना आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे म्हणून आपण इतरांचं जीवन हिरावून किंवा हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या मतानुसार आचरण करण्याचं, आपला व्यक्तिविकास साधण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे.
त्याचबरोबरीनं इतरांवर कोणताही त्याचा दुरुपयोग किंवा इतरांवर त्याचा कोणताही अनुचित प्रभाव पडणार नाही असा व्यवहार, अशा प्रकारची बंधनं आपल्यावरती लादलेली आहेत. GDH कोल असं म्हणतात की ज्यामुळं इतर समस्यांशिवाय व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रकटीकरण करता येतं ते म्हणजे स्वातंत्र्य. म्हणजेच काय तर कोणत्याही समस्यांशिवाय, कोणत्याही बंधनांशिवाय व्यक्ती मर्यादित बंधनांच्या स्वीकाराबरोबरीनं व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रकटीकरण करू शकते. त्या प्रकारची परिस्थिती तिला प्राप्त होते. अशा प्रकारची परिस्थिती की ज्याच्यामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं प्रकटीकरण होऊ शकतं कोणत्याही अडथळ्याशिवाय, त्याला स्वातंत्र्य असं म्हणतात. अशी परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध करून दिल्यास तिच्या व्यक्तिमत्वातील काही गुणांचा, त्या व्यक्तिमत्वातील काही असे गुण, अप्रकट झालेले काही गुण असतील तर त्या गुणांचं प्रकटीकरण होऊन त्याचा विकास साधता येऊ शकतो. म्हणजेच व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रकटीकरण करण्याचं स्वातंत्र्य देणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजेच स्वातंत्र्य हे व्यक्ती विकास आणि समाज विकासासाठी आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक उन्नती म्हणजेच देशाची उन्नती असते. त्यामुळं स्वातंत्र्य हे प्रत्येक देशामध्ये प्रत्येक नागरिकाला असणं अपेक्षित आहे. परंतु हे स्वातंत्र्य देत असताना व्यक्तीवर काही मर्यादित बंधनंसुद्धा राज्याकडून लादली जात असतात. या वेगवेगळ्या व्याख्यांचा परामर्श घेतला असता असं म्हणता येईल की स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी योग्य परिस्थिती आणि समान संधी उपलब्ध करून देणं होय. व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार कार्य करण्याची मुभा देणं होय. परंतु त्यामुळं इतरांच्या अधिकारावर आक्रमण होता कामा नये. हर्बर्ट स्पेन्सर, J.S. मिल, बेंथॅम यासारख्या विचारवंतांच्या मते नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या कार्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नसावं. अविवेकी बंधनाचा अभाव म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय. अशा स्वातंत्र्यावर विवेकी नीतीचं बंधन असतं. T.H. ग्रीन, लास्की, कांट, मॅकायवर, बार्कर यासारख्या विचारवंतांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला आपल्या सर्वांगीण विकास करून घेण्याची संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणं म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य होय. व्यक्तीच्या हिताच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं तिच्यावरती कमीत कमी बंधनं लादणं, परंतु इतरांच्या हिताचा आणि विकासाचा विचार करून तिच्यावर काही बंधनं लादणं आवश्यक ठरतं. थोडक्यात काय तर उचित विवेकी बंधने लादून व्यक्तीला विकासाची जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याचं कार्य राज्यसंस्था करीत असते. म्हणजेच व्यक्तीच्या सर्वांगीण विकास साधण्याचा उद्देश स्वातंत्र्य या संकल्पने पाठीमागे आहे. स्वातंत्र्याचा अर्थ आणि त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्यानंतर स्वातंत्र्याचे वेगवेगळे प्रकार अभ्यासणं गरजेचं आहे. यापैकी स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचं स्पष्टीकरण मॅकायवर यांनी म्हटलेलं आहे. मॅकायवर असं म्हणतात की स्वातंत्र्य एक प्रकारचं नसतं, तर ते विविध प्रकारांमध्ये प्रकट होत असतं. सामान्यतः स्वातंत्र्याचे महत्त्वाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक स्वातंत्र्य, नॅचरल लिबर्टी. समाज आणि राज्य यांच्या निर्मितीपूर्वीच प्राथमिक निसर्गावस्था होती. म्हणजे समाज आणि राज्यव्यवस्था अस्तित्वात येण्याच्या पूर्वी मनुष्याचं जीवन हे निसर्गावस्थेचं होतं. या प्रारंभिक निसर्गावस्थेमध्ये व्यक्तीला नैसर्गिक स्वातंत्र्य उपभोगता येत होतं. निसर्गावस्थेमध्ये व्यक्तीला जीविताचा, वित्ताचा आणि स्वातंत्र्याचा असे अनेकविध नैसर्गिक हक्क होते. हॉब्स, लॉक, रुसो या विचारवंतांनी सामाजिक करार सिद्धांत मांडलेले आहेत. म्हणजे समाज कसा अस्तित्वात आला, लोकांनी आपापसामध्ये करार करून कशाप्रकारे समाजाची निर्मिती केली या बाबतीतील हे सामाजिक करार सिद्धांत आहेत. तर या सिद्धांतामध्ये त्यांनी निसर्ग नियमांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. प्रारंभिक निसर्गावस्थेमध्ये मानवी जीवन हे स्वतंत्र, स्वच्छंदी आणि बंधनमुक्त होतं. म्हणजे त्या निसर्गावस्थेमध्ये अद्याप समाज आणि राज्य यांची निर्मितीच झालेली नव्हती. त्यामुळं व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं. निसर्गावस्थेमध्ये प्रत्येकाला नैसर्गिक स्वातंत्र्य होतं. तरीही प्रबळ, सशक्त, बलशाली जे लोक होते, व्यक्ती होते, ते दुर्बल, अशक्त लोकांवर
अन्याय जुलूम करीत होते. त्यामुळे मानवी जीवन हे पशुतुल्य भयानक झालेलं होतं असं हॉब्जचं मत आहे. लॉकनं असं मत व्यक्त केलेलं आहे की व्यक्तीला निसर्गदत्त अधिकार होते, परंतु त्या नियमांचा त्याला अर्थ समजत नव्हता. त्या नैसर्गिक अधिकारांचा उपभोग घेता येत नव्हता. रुसोनं असं म्हटलेलं आहे की निसर्गावस्था सुरुवातीला स्वर्गतुल्य सुखी होती, परंतु पुढे जाऊन मानवी जीवन हे हळूहळू संघर्षमय आणि स्वार्थी बनायला सुरुवात झाली. कारण जसजसे लोक एकत्र आले तसतसं त्यांच्यामध्ये सत्ता, संपत्ती आणि अभिलाषा निर्माण व्हायला लागली आणि त्यातून त्यांच्यामध्ये संघर्ष उत्पन्न झाला. मग लोकांनी एकत्र येऊन आपापसामध्ये सामाजिक करार केला. हे निसर्गावस्थेतील नंतरचं भयावह झालेलं आयुष्य हे कसं सुखी करता येईल याच्यासाठी काही नियमांची आवश्यकता आहे याचं महत्त्व लोकांना पटलं आणि त्यांनी एकत्र येऊन सामाजिक करार केला आणि त्यातूनच समाज निर्मिती आणि राज्यनिर्मिती झालेली आहे. समाजामध्ये राज्यात राहणाऱ्या व्यक्तींवर अनेक बंधने येऊन पडलेली आहेत. म्हणूनच रुसोनं असं म्हटलेलं आहे की मनुष्य जन्मतः जरी स्वतंत्र असला तरी पुढं जाऊन त्याचं जीवन हे सामाजिक आणि राजकीय बंधनांनी जखडत जातं. म्हणजे सुरुवातीला व्यक्ती ही स्वतंत्र जरी असली तर जन्मानंतर ती अनेक बंधनांमध्ये, अनेक नात्यांमध्ये अडकत जाते. म्हणजे अशा प्रकारे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर काही मर्यादा या नंतरच्या कालखंडामध्ये येऊन पडल्या. तरी देखील असं म्हणता येईल की व्यक्तीला समाज आणि राज्य यांच्या निर्मितीपूर्वी जे प्राथमिक अवस्थेमध्ये स्वातंत्र्य होतं त्याला नैसर्गिक स्वातंत्र्य असं म्हणतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला जीविताचा आहे, वित्ताचा आणि या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा असा नैसर्गिक हक्क आहे. यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे नागरी स्वातंत्र्य. नागरी स्वातंत्र्य, सिव्हिल लिबर्टी, समाज आणि राज्यसंस्था यांचा सदस्य या नात्यानं व्यक्तीला जे स्वातंत्र्य प्राप्त होतं त्याला नागरी स्वातंत्र्य असं म्हणतात. नागरिक या नात्यानं राज्याकडून व्यक्तीला काही अधिकार प्राप्त होतात. व्यक्तीला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं नागरी स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. बारकर असं म्हणतात की नागरी स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला सुरक्षित जीवनाची शाश्वती देणं, विचार आणि वर्तन करण्यास त्याला मोकळीक देणं, करार करण्याचं, इतर व्यक्तींशी संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य त्याला देणं म्हणजे नागरी स्वातंत्र्य आहे. उदाहरणार्थ काय तर भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य या प्रकारच्या स्वातंत्र्याचा अंतर्भाव हा नागरी स्वातंत्र्यामध्ये केला जातो. नागरी स्वातंत्र्य व्यक्तीला राज्याकडून मिळत असतं आणि या स्वातंत्र्याच्या संरक्षणाची जबाबदारी देखील राज्यावरच असते. समाजातील सर्व व्यक्तींना नागरी स्वातंत्र्य हे समानतेनंच मिळतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं नागरी स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना इतरांच्या अधिकारांचा विचार केला पाहिजे. व्यक्तीनं इतरांच्या अधिकारांवर आक्रमण न करता आपल्या नागरी स्वातंत्र्याचा उपभोग घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच नागरी स्वातंत्र्याच्या सुरक्षिततेसाठी राज्यघटनेमध्ये याची तरतूद केलेली असते आणि न्यायव्यवस्थेकडून नागरी स्वातंत्र्याचं रक्षण केलं जातं. थोडक्यात असं म्हणता येईल की नागरी स्वातंत्र्याची सुरक्षितता ही व्यक्ती आणि राज्य या दोहोंवर असते. काही वेळेला सरकारकडून सुद्धा नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होऊ शकतं. अशा वेळेला नागरिकांना त्यासंबंधी न्याय मागण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. याला घटनात्मक उपयोजनेचा अधिकार असंही म्हणतात आणि त्यामुळं या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त झालेला आहे. सामान्यतः प्रत्येक देशाच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला असतो. मूलभूत अधिकार म्हणजेच भारतीय नागरिकांचे नागरी स्वातंत्र्य होय असं म्हणता येईल. सामान्यतः प्रत्येक देशामध्ये नागरी स्वातंत्र्याला महत्त्वाचं स्थान दिलेलं असतं. विशेषतः लोकशाही राज्य ज्या राष्ट्रांमध्ये आहेत त्या राष्ट्रांमध्ये नागरी स्वातंत्र्य हे अधिक जबाबदारीनं, अधिक जाणीवपूर्वक जोपासलं जातं. मात्र ज्या राज्यांमध्ये, ज्या राष्ट्रांमध्ये सर्वंकष व्यवस्था आहे, हुकुमशाही शासन पद्धती आहे, त्या ठिकाणी मात्र नागरी स्वातंत्र्याचा पूर्णपणे संकोच झालेला दिसेल. म्हणजेच राष्ट्रांमध्ये असणारी शासन व्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे त्यावर देखील नागरी स्वातंत्र्याचं प्रकटीकरण आणि नागरिकांनी त्याचा घ्यावयाचा उपभोग या गोष्टी निर्धारित होत असतात. सर्वंकष हुकुमशाही व्यवस्थांमध्ये नागरिकांच्या अधिकारांवर अनेक बंधनं आणि मर्यादा लादलेल्या दिसून येतील आपल्याला. म्हणजेच नागरी स्वातंत्र्याचा परिपोष किंवा नागरी स्वातंत्र्याचं प्रकटीकरण हे
त्या त्या राष्ट्रातील शासन व्यवस्थांवर सुद्धा निर्धारित होत असतं. यानंतरचा स्वातंत्र्याचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय स्वातंत्र्य, पॉलिटिकल लिबर्टी. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे नागरिकांना राज्यकारभारामध्ये सहभागी होण्यासाठी देण्यात येणारा अधिकार होय. लोकशाही राजकीय व्यवस्थेमध्ये नागरिक खऱ्या अर्थानं राजकीय स्वातंत्र्य उपभोगत असतात. कारण का तर त्यांना मतदानाचा अधिकार असतो, निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो, सार्वजनिक पद स्वीकारण्याचा अधिकार असतो, शासनावर टीका करण्याचा अधिकार असतो. असे अनेक अधिकार नागरिकांना दिलेले असतात. शासकीय निर्णय घेण्यासाठी आणि त्याची कार्यवाही करण्यासाठी हे राजकीय स्वातंत्र्य देणं व्यक्तीला खूप आवश्यक आहे. यासाठी काय राजकीय स्वातंत्र्याचा उपभोग लोकांनी चांगल्या प्रकारे घ्यावा याच्यासाठी शिक्षण प्रसार, राजकीय पक्ष, वृत्तपत्रीय स्वातंत्र्य यांची आवश्यकता असते. यांच्या माध्यमातून लोकांना राजकीय स्वातंत्र्याचा उपभोग चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो, याचं ज्ञान लोकांना चांगल्या प्रकारे मिळू शकतं. राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळं लोकांकडून योग्य प्रकारचे प्रतिनिधीही निवडले जाऊ शकतात. कारण का तर लोकांना मतदानाचा अधिकार आहे आणि मतदानाद्वारे लोक आपल्याला आवश्यक असणारे आणि आपल्या गरजांची पूर्तता करणारे, आपल्या राज्यकारभारासाठी सुयोग्य असे उमेदवार निवडू शकतात. म्हणजेच प्रातिनिधिक सरकार स्थापन करता येतं. लोकशाही म्हणजे लोकांची संमती आणि लोकांची टीका यातून चालणारं ते शासन आहे. म्हणजे लोक संमती देखील देत असतात आणि शासनावर काही चूक झाल्यावर टीका देखील करत असतात. म्हणजे जनतेची संमती आणि टीका या गोष्टी राजकीय स्वातंत्र्यामुळे प्रकट होत असतात. जर लोकांना टीका करण्याची किंवा सरकारला संमती देण्याचा जर हक्कच दिला नसेल तर त्या ठिकाणी राजकीय स्वातंत्र्य लोकांना नसतं असं याचा अर्थ होतो. राजकीय स्वातंत्र्यामुळे लोकांना राज्यकारभारामध्ये सहभागी होता येतो, आपलं मत प्रकट करता येऊ शकतं. त्याचबरोबरीनं राज्यकारभारामध्ये अप्रत्यक्ष का होईना सहभागी होण्याची संधी या राजकीय स्वातंत्र्यामुळं प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होत असते. राजकीय स्वातंत्र्यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये बंधनं असलेली दिसून येऊ शकतात. प्राध्यापक पारकर यांच्या मते लोकांना आपले विचार कृतीत उतरवण्यासाठी राजकीय पक्षात सहभागी व्हावं लागतं. राजकीय पक्षातून व्यक्ती निवडणूक लढवू शकते. आपण बघतोय की आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बऱ्याच ठिकाणी निवडणुका आहेत. आज आधुनिक समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य असते. पक्षीय राजकारण हे आजच्या राजकीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य बनलेलं आहे जणू काही. परंतु देशामध्ये निर्भीड आणि स्वतंत्र निष्पक्षपाती वृत्तीची जर वृत्तपत्र असतील तर राजकीय स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं आपल्याला उपभोगता येतं. कारण वृत्तपत्र ही लोकमत घडवण्याचं आणि राजकीय संसूचनाचं काम करत असतात. म्हणजेच काय तर सरकारचं मत, सरकारची अभिव्यक्ती लोकांपर्यंत पोचवत असतात आणि लोकांची मतं, जनतेची मतं सरकारपर्यंत पोचवण्याचं काम वृत्तपत्र करत असतात. व्यक्ती आणि शासन यांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी वृत्तपत्र हे माध्यम अत्यंत मौलिक स्वरूपाचं काम करतं. वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांना राज्यकारभारामध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी होता येतं. शिक्षण प्रसाराची देखील राजकीय स्वातंत्र्यामध्ये गरज आहे. कारण शिक्षण प्रसारामुळं नागरिकांना राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे लोकशाहीमध्ये हे समजू शकतं. शिक्षणामुळे लोकांना राजकीय अधिकार समजू शकतात. सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिकच खऱ्या अर्थानं राजकीय अधिकार उपभोगू शकतात. योग्य आणि पात्र प्रतिनिधींची निवड करणं, शासनाला सहकार्य करणं यासाठी राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता असते. शासकीय धोरणांची अंमलबजावणी होताना देखील लोकांचं सहकार्य मिळणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे कधी मिळू शकतं जर लोक हे सुशिक्षित असतील, सुसंस्कृत असतील, तर त्यांना राजकीय ज्ञान असेल तर राजकीय स्वातंत्र्याचा वापर करून ते राज्यकारभारामध्ये देखील सहभागी होऊ शकतात आणि राज्यकारभाराला सहकार्य देखील करू शकतात. यानंतरचा स्वातंत्र्याचा प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. आर्थिक स्वातंत्र्य, इकॉनॉमिक लिबर्टी. व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे. प्राध्यापक लास्की यांनी ग्रामर ऑफ पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये आर्थिक स्वातंत्र्याबाबत असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा रोजचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य आणि निश्चित अशी संधी आणि सुरक्षितता त्याला उपलब्ध करून देणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय.
व्यक्तीला केवळ नागरी किंवा राजकीय स्वातंत्र्य असून चालत नाही, तर व्यक्तीला त्याबरोबरीनं आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देणं गरजेचं आहे. आर्थिक स्वातंत्र्यामुळं व्यक्तीच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करता येते. प्राथमिक गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा या 3 प्राथमिक गरजा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्याची पूर्तता करण्यासाठी व्यक्तीला काही आर्थिक अधिकार दिले जातात. मालमत्ता मिळवण्याचा अधिकार आहे, व्यवसाय उद्योगधंदे निवडण्याचा अधिकार आहे, काम करण्याचा अधिकार आहे, असे आर्थिक अधिकार नागरिकांना दिलेले असतात आणि या अधिकारांचा वापर करून व्यक्ती आपल्या प्राथमिक गरजा भागवू शकते. जर व्यक्तीला काम करण्याचा अधिकार, संपत्ती मिळवण्याचा अधिकार, उद्योगधंदा व्यवसाय निवडण्याचा करण्याचा अधिकारच जर दिला नसेल तर व्यक्ती आपला उदरनिर्वाह भागवू शकणार नाही आणि याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या रोजचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित अशी संधी आणि सुरक्षितता उपलब्ध करून देणं हे खूप गरजेचं आहे. नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी सर्वप्रथम आर्थिक समता प्रस्थापित होणं आवश्यक आहे. कारण एका व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य आणि दुसऱ्या व्यक्तीला जर कमी स्वातंत्र्य दिलं किंवा एक व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि दुसरी व्यक्ती खूप गरीब आहे, तरीही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आपण जरी दिलं तरीही त्याचा उपभोग त्यांना समान पद्धतीनं घेता येणार नाही. कारण गरीब असणारी व्यक्ती किंवा बेकार असणारी व्यक्ती, तिच्याकडे कोणतंही काम नाही आहे, अशी व्यक्तीला जरी आपण स्वातंत्र्य बहाल करून दिलं, आर्थिक स्वातंत्र्य दिलं, तरीही ती उपाशीच राहू शकते. कारण तिच्या हाताला कामच नाही आहे, ती गरीब आहे, बेकार आहे. परंतु एका बाजूला उद्योजक आहे, त्याला आपण आर्थिक स्वातंत्र्य दिलं तर तो उत्तरोत्तर प्रगती करत जाईल. परंतु जिथे समताच नाही आहे, गरीब श्रीमंत अशी खूप खोल दरी निर्माण झालेली आहे, त्या ठिकाणी आर्थिक स्वातंत्र्याला सुद्धा अर्थ उरत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल तर शासनाला विविध स्वरूपाची आर्थिक कार्य करावी लागतील. सर्वप्रथम बेकारी यांचं निवारण करावं लागेल, दारिद्र्याचं निर्मूलन करावं लागेल, आर्थिक विषमता कमी करावी लागेल, मजुरांचं आर्थिक शोषण थांबवावं लागेल, त्यांच्यासाठी सुखसोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील, उत्पन्नाची समान आणि न्याय वाटणी करावी लागेल, मजुरांना उत्पादन व्यवस्थेमध्ये सहभागी करून घ्यावं लागेल. या प्रकारची विविध कार्य ही शासन संस्थेला करावी लागतील आणि मगच कुठे जाऊन आर्थिक समता प्रस्थापित होऊ शकेल. प्राथमिक गरजांची पूर्तता करणाऱ्या वस्तूंचं उत्पादन वाढवावं लागेल आणि त्या स्वस्त दरामध्ये विपुल प्रमाणामध्ये लोकांना उपलब्ध करून द्याव्या लागतील. हे शासनाचं आर्थिक कर्तव्य आहे. सामान्यतः प्रत्येक देशाची शासनव्यवस्था आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. कारण आर्थिक स्थैर्य जर देशामध्ये नसेल तर तो देश डबघाईला यायला वेळ लागत नाही. त्या देशावर आर्थिक संकट येण्याचा धोका असतो. त्यामुळे आर्थिक स्थैर्य हे खूप गरजेचं आहे. आर्थिक स्थैर्याशिवाय आर्थिक स्वातंत्र्य प्रकट होत नाही. 1941 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी 4 फ्रीडम्स या घोषणेमध्ये आर्थिक गरजांपासून मानवाची मुक्तता, फ्रीडम फ्रॉम वॉन्ट या तत्वाचा पुरस्कार केलेला होता. भारतामध्ये देखील पंचवार्षिक योजना, रोजगार हमी योजना, 20 कलमी योजना असे बरेचसे आर्थिक कार्यक्रम हे शासनाकडून राबवण्यात आलेले आहेत. कारण भारतामध्ये तशी श्रीमंत आणि गरिबी ही दरी खूप मोठी आहे. आर्थिक विषमता भारतामध्ये भरपूर आहे. त्यामुळं ती समाप्त करणं, आर्थिक समता प्रस्थापित करणं हे खूप गरजेचं आहे. थोडक्यात व्यक्तिविकास आणि समाज विकास घडवून आणण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य असतं. यानंतरचा स्वातंत्र्याचा प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य, नॅशनल लिबर्टी. राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे कोणतेही राज्य परकीय सत्तेच्या वर्चस्वाखाली न राहता स्वतःच्या तंत्रानं, इच्छेनं चालणं म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य असणं होय. ज्यावेळेला भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती, ब्रिटिशांचा अंमल होता, त्यावेळेला आपण पारतंत्र्यामध्ये होतो. आपल्याकडे राष्ट्रीय स्वातंत्र्य अस्तित्वात नव्हतं. परंतु ज्यावेळेला आपल्या क्रांतिवीरांनी, आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी एक स्वातंत्र्याचा लढा उभा केला आणि या स्वातंत्र्याच्या लढ्यामुळं आपल्याला ब्रिटिशांचा अंमल भारतातून हटवता आला, ब्रिटिशांना भारतातून हकलून लावता आलं आणि भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून घेता आलेलं आहे. म्हणजेच काय तर राष्ट्रीय स्वातंत्र्य असेल तरच व्यक्तीच्या इतर स्वातंत्र्य आणि अधिकाराला महत्त्व असतं.
व्यक्तीला ज्याप्रमाणे स्वातंत्र्याची गरज असते त्याप्रमाणे राज्याला राष्ट्रीय स्वातंत्र्याची नितांत गरज असते. राज्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं राष्ट्रीय स्वातंत्र्य हे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याशिवाय राष्ट्रामध्ये नागरी, राजकीय, आर्थिक अशी स्वातंत्र्य नागरिकांना प्राप्त होऊ शकत नाहीत. राज्य जेव्हा स्वतंत्र होतं, सार्वभौम होतं, कोणत्याही इतर राष्ट्रांच्या दडपणाखाली किंवा नियंत्रणाखाली नसतं, स्वतंत्र राष्ट्र आपलं अंतर्गत आणि बहिर्गत प्रश्न स्वतःच्या इच्छेनुसार सोडवित असतं. स्वयंनिर्णयाचं तत्त्व हे राष्ट्रीय स्वातंत्र्याचं आधारभूत तत्त्व मानलं गेलेलं आहे. ब्रिटिशांची सत्ता ज्यावेळेला भारतामध्ये होती त्यावेळेला आपण भारतीय नागरिक म्हणून कोणतेही स्वयंनिर्णय घेऊ शकत नव्हतो. भारताच्या बाजूनं निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार ब्रिटिशांना होता. परंतु ज्या वेळेला ब्रिटिश भारतीय सत्ता सोडून निघून गेले, भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना, भारतीय प्रतिनिधींनाच होता. म्हणजेच प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व हे केवळ राष्ट्रीय स्वातंत्र्यामुळे टिकून ठेवू शकतं. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून राष्ट्रीय स्वातंत्र्य सुरक्षित बऱ्याचदा ठेवलं जातं. अमेरिकेतील 13 वसाहतींनी स्वातंत्र्य लढा दिला आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्त केलेलं आहे. भारतीयांनी सुद्धा ब्रिटिश सत्तेशी झगडून राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. आज आपण बघतोय की अमेरिका, भारत ही राष्ट्र स्वतंत्रपणे राज्यकारभार करत आहे. बाहेरील कोणत्याही देशाचं त्यांच्यावरती नियंत्रण नाही. बाहेरील कोणत्याही देशांशी या राष्ट्रांना तह, करार, मैत्री करण्याचं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. थोडक्यात काय तर राष्ट्रीय स्वातंत्र्यामुळं नागरिकांना आर्थिक, राजकीय, नागरी स्वातंत्र्य प्राप्त होतं. आपलं स्वातंत्र्य सुरक्षित ठेवून त्याचा उपभोग घेता येतो. म्हणूनच राष्ट्रीय स्वातंत्र्य हे एक साधन मानलं जातं. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा संबंध हा मानवी भावनांशी म्हणजेच राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान या गोष्टींशी येत असतो. थोडक्यात काय तर राष्ट्र स्वतंत्र, सार्वभौम असेल तरच तेथे राष्ट्रीय स्वातंत्र्य प्रगट होऊ शकतं आणि तेथील नागरिकांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा संबंध हा भावनेशी आहे. म्हणजेच राष्ट्र हे सार्वभौम स्वतंत्र असेल तरच राष्ट्रवादी भावना प्रकट होते आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणजेच नागरिकांना इतर स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी सर्वप्रथम ते राष्ट्र स्वतंत्र असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण स्वातंत्र्याचे हे एकूण 5 प्रकार अभ्यासलेले आहेत. एक म्हणजे नैसर्गिक स्वातंत्र्य, दुसरं नागरी स्वातंत्र्य, तिसरा प्रकार आहे राजकीय स्वातंत्र्य, चौथा प्रकार आहे आर्थिक स्वातंत्र्य आणि 5वा प्रकार आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य.